जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रात बँकेत जॉब पाहिजे तर आयडीएफसी बँकेतर्फे 2000 प्लस जागांसाठी भरती निघाली आहे। खासियत इच्छा अशी आहे की जर का महाराष्ट्रातून अप्लाय करताय तर इथली लोकल लँग्वेज मराठी भाषा आली पाहिजे आणि अनेक साऱ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय। मग यासाठी शिक्षण काय पाहिजे, कारण की बघा वेगळ्या पोस्ट आहे त्यानुसार तुमचं काय शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय। भरपूर साऱ्या शहरांमध्ये, त्यामुळे तुम्ही जिथे राहताय तिथे तुम्हाला हा जॉब मिळू शकतो आणि सॅलरी पण जबरदस्त असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे यांच्या ऑफिशियल करियर पेज वरून सगळी माहिती सांगतोय। इथे डायरेक्टली कुठली एक्झाम नाही आहे, जस्ट तुम्हाला इथे फॉर्म भरून द्यायचा आहे म्हणजे अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर तुमची प्रोफाईल त्या जॉबला मॅच झाली तर तुमचं शॉर्टलिस्टिंग होईल। शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि तुम्ही त्यांच्या ब्रांच मध्ये काम करू शकणार आहात। सगळी माहिती सांगतोय। चॅनल नवीन आला असाल, असेच नवीन नवीन जॉब अपडेट, बिझनेस आयडिया पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या ऑफिशियल करियर पेजवर घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकताय careers.idfcfirstbank.com ऑफिशियल जेन्युइन करियर पेज आहे। जस्ट खाली स्क्रोल केल्यानंतर भरपूर साऱ्या वॅकन्सी दिसतील। जसं मी तुम्हाला सांगितलं 2115 जॉब्स आत्ताच्या स्थितीला अवेलेबल आहे। मग भरपूर साऱ्या शहरांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे। पण जर का तुम्हाला महाराष्ट्रात जॉब पाहिजे असेल तर आपल्याला काही फिल्टर टाकावं लागेल। जसं की बघा मी ते फ्रेशर, जसं की ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे ते एक्सपिरियन्स टाकू शकताय। ज्यांच्याकडे फ्रेशर्स आहे त्यांनी यावर क्लिक करा। त्यानंतर महाराष्ट्र पाहिजे आहे तर इथे आपल्याला महाराष्ट्र सर्च करावं लागेल। तर बघा इथे मी महाराष्ट्र सर्च केला आणि जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर मी इथे एक्सपिरियन्स मध्ये काय टाकतोय तर 0 to 2 इयर्स म्हणजे फ्रेशर्स पण आणि 2 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स आहे तरी चालेल। आणि जर का तुमच्याकडे जास्त एक्सपिरियन्स आहे 5, 10, 6, 7 वर्षाचा तर त्यासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकतो। तिथे कॉम्पिटिशन कमी असणार आहे। आता बघा सगळ्यात पहिली वॅकन्सी आली नॉलेज बँकर म्हणून मुंबई महाराष्ट्रासाठी असणार आहे। मग तुमचं डोमेन काय असणार आहे, सेल्स रिलेशनशिप मॅनेजरचं असणार आहे। त्यानंतर असोसिएट मॅनेजर पुणे महाराष्ट्रामध्ये जॉब आहे। त्यानंतर इथे बघा बार्शी महाराष्ट्रामध्ये आहे। पुन्हा खाली स्क्रोल करा, नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये, बार्शीमध्ये, मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये आहे। लातूर महाराष्ट्रामध्ये डेप्युटी मॅनेजरची पोस्ट असणार आहे। त्यानंतर पुन्हा डेप्युटी मॅनेजरची मुंबईमध्ये असे टोटल तुम्ही बघा 5 ते 6 पानं भरून जॉब्स आहे वेगवेगळ्या सिटीजमध्ये। मग अनेक साऱ्या सिटीजमध्ये, पुणेमध्ये आहे, लातूरमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, नाशिकमध्ये। जस्ट तुम्हाला चेक करायचं की आता मी दुसऱ्या पेजवर क्लिक केलंय। त्यानंतर बघा टेलर म्हणून जे आलेली आहे, कॅशियर सारखा ही जॉब प्रोफाईल असते। जसं की बघू शकता ब्रांच ऑपरेशन आणि ब्रांच कस्टमर सर्व्हिस या रिलेटेड ही वॅकन्सी असते। डेप्युटी मॅनेजर आहे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तर अशा भरपूर साऱ्या शहरांमध्ये आहे। जसं की बघा अंबाजोगाईमध्ये। त्यामुळे तुम्ही जिथे राहताय तिथे अवेलेबल आहे का बघून घ्यायचं। इथे तुमच्या आसपास जी पण सिटी आहे, जो पण जिल्हा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। आता मी थर्ड पेजवर जातोय तर थर्ड पेजवर बघा इथे नागपूर आलंय, अकोला आलेलं आहे, पुन्हा पुणे आलंय, जळगाव आलेलं आहे, पुन्हा खाली स्क्रोल करा मुंबई आलंय। तरी तुम्हाला चेक करावं लागेल कारण की एवढे 6-7 पानं मी तुम्हाला सांगायला गेलो तर वेळ खूप होऊन जाईल। त्यामुळे तुम्ही हे चेक करा 3ऱ्या, 4थ्या, 5व्या पानावर जाऊन। इथे बघा पिंपरी चिंचवडमध्ये आहे, ठाणेमध्ये, पुन्हा खाली स्क्रोल करा कोल्हापूरमध्ये आहे। तर अशा प्रकारे जवळपास सगळ्या सिटीमध्ये आहे। इथे बघा हे जे डेप्युटी मॅनेजर हे 5 वेगवेगळ्या लोकेशनवर, मग लोकेशन कुठले तुम्ही ते बघू शकताय। पनवेल आहे, त्याच्यानंतर डोंबिवली आहे, कल्याण आहे, CBD बेलापूर आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकेशनवर हे असणार आहे। आता थोडक्यात तुम्हाला वाटतं की मला हा जॉब येतोय, जसं की बघा डेप्युटी मॅनेजर यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं मायक्रो फायनान्स। जस्ट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती त्या पेजची ओपन होईल। नेमकं इथे बघा काम काय असणार आहे, कलेक्शन मॅनेजर असणार आहे, ठिकाण मुंबईचं आहे, रिटेल बँकिंगचं आहे, फंक्शन कलेक्शनचं असणार आहे। तर हे सगळी माहिती आलेली आहे। मग रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय म्हणजे तुम्हाला काय काम करावं लागणार आहे, कशा प्रकारे तुमचं वर्क असणार आहे ते दिलेलं आहे। ग्रॅज्युएट एनी, कुठलंही ग्रॅज्युएट, असं नाही की कॉमर्सच पाहिजे, आर्ट झालंय, सायन्स झालंय, कॉमर्स झालंय किंवा कुठलंही ग्रॅज्युएट झालंय चालतंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तरी चालतंय। मिनिमम 3 इयर्स एक्सपिरियन्स इथे मागितलाय या पोस्टसाठी। पण आपण बाकीच्या जरी पोस्ट पाहिलं तर त्याच्यामध्ये फ्रेशर जरी असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। डिपेंड करताय तुम्ही कुठल्या पोस्टला
अप्लाय करायचं. जसं की बघा आता असोसिएट मॅनेजर आहे, तर यावर मी क्लिक केलं तर पुन्हा सगळी माहिती माझ्या समोर आली आहे. आणि बघा इथे कुठलाही एक्सपिरियन्स मागितला नाही, त्यामुळे तुम्ही इथे फ्रेशर असाल तर अप्लाय करू शकताय. मग काम काय करायचंय तुमचं, तर असोसिएट रिलेशनशिप मॅनेजर पोस्ट तुमची असणार आहे, ब्रांचवर तुमचं काम असणार आहे, फील्ड वर्क नाहीये म्हणजे ऑफिसमध्ये काम असणार आहे. मग थोडक्यात काम काय तर त्याची सगळी माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. आता तुम्हाला वाटतं मी इथे अप्लाय करू शकतोय, तर इथे बघा दिले अप्लाय नाव, यावर क्लिक करू शकताय. आणि नेमकं ऑफिस कुठे हे बघायचं तर यांचा मॅप ओपन होईल. या मॅप मध्ये तुम्हाला ते लोकेशन सुद्धा दिसून जाईल. बघा मराठीतनं तुम्हाला जे जॉब पाहिजे त्याचे अपडेट देतोय, त्यामुळे लाईक केलं नसेल तर करून ठेवा. तुमचा मित्र आहे जो जॉबसाठी खूप प्रयत्न करतोय, त्याला माहिती मिळत नाही, तर नक्की ही माहिती शेअर करा. कारण की जॉब मिळणं त्याच्या रेझ्युमे, कारण की इथे तुम्ही जे अप्लाय करणार आहात तुमचा रेझ्युमे पाहिजे. असं नाही की तुम्ही दुसऱ्या टेलिकॉलिंगसाठी अप्लाय करताय त्याच्यासाठी वेगळा रेझ्युमे असेल, तुम्ही असिस्टंट मॅनेजरसाठी अप्लाय करताय त्याच्यासाठी वेगळा असेल, किंवा कस्टमर केअरसाठी अप्लाय करताय त्याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळा रेझ्युमे, वेगवेगळे स्किल्स मेन्शन करावं लागतात. त्यानंतर HR हायरिंग करतो, शॉर्टलिस्टिंग करतो. कारण की बघा एका पोस्टसाठी जवळपास 50, 100, 150 पर्यंत रेझ्युमे जातात. आणि जर पोस्ट 10-15 असतील तर 100 मधनं 15 निवडायचे आहे. त्यामुळे ते शॉर्टलिस्टिंग करताना सगळ्या गोष्टी बघतात, तर त्या तुमच्या रेझ्युमेमध्ये आल्या पाहिजे. ओके, आणि हे 100% काय आहे ऑफिशियल करिअर पेजवरून आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. जसं की बघा पुढचं जे आपण आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह कुठे आहे, सगळी माहिती इथे दिलेली आहे. इथे पण एक्सपिरियन्स मागितलेला नाहीये. तर तुम्हाला काय करायचं, या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शनला टाकून देईल. इथे एक्सपिरियन्स मध्ये 0 to 2 टाकून द्या. महाराष्ट्र सर्च करा, भरपूर सारे जॉब्स येईल. जे पाहिजे त्यावर जस्ट क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर सगळी माहिती तुमच्या समोर आलेली आहे. जिथे एक्सपिरियन्स दिला असेल तिथे एक्सपिरियन्स वाल्यांनी अप्लाय करा, जिथे फ्रेशर्स दिलाय तिथे फ्रेशर्स वाल्यांनी अप्लाय करा. मग अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय नाव यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर टोटल 4 पानं भरून आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा. जसं की OTP येईल, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा ईमेल ॲड्रेस देऊन त्यावर OTP टाकून घ्यायचा आहे. माय इन्फॉर्मेशन, आता माय इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही काय टाकाल, तर तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस, त्याच्यानंतर 10वी मध्ये किती मार्क पडले, 12वीत किती पडले, तुम्ही जे पण ग्रॅज्युएशन केले त्यामध्ये किती पडले, त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स, तुम्ही एखादी इंटर्नशिप केली आहे, इंटर्नशिपचे भरपूर सारे अपडेट येतोय. नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघा, भरपूर सारे गव्हर्नमेंट इंटर्नशिपचे दिले आहे, RBIचं दिले, नीती आयोगचं दिलंय, UIDAIचे दिले, असे भरपूर साऱ्या इंटर्नशिपचे अपडेट दिले. मग तुम्ही ते केलंय का, असेल तर टाका, नसेल केलं तरी चालतंय. त्यानंतर इथे काही क्वेश्चन असतील, त्या क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. प्रत्येक पोस्टनुसार वेगळे, नाही तर मी तुम्हाला दाखवले असते कसे आन्सर द्यायचे आहे, पण आजकाल AIचा जमाना आहे, तुम्ही इझिली देऊ शकताय. ओके, हे सगळं टाकून तुम्हाला हे 4 फॉर्म टाकल्यानंतर तुमचं नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस बरोबर आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. आणि त्या तुम्हाला नेक्स्ट करून सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ह्या पोस्टसाठी अप्लाय करा, कुठल्याही पोस्टसाठी अप्लाय करा, जस्ट खाली यायचं आहे, अप्लाय नाव म्हणायचंय. अप्लाय नाव केल्यानंतर पुन्हा सगळे तुम्हाला स्टेप सेम दिसणार आहे. तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी अप्लाय करा, फक्त हे जे क्वेश्चन असणार आहे ते वेगवेगळे असू शकतात. डिपेंड कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करा, जसं की असोसिएट रिलेशनशिप मॅनेजर, मग त्यासाठी थोडेफार वेगळे असू शकतात, यासाठी वेगळे असू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे काय टाइम लिमिट नाही की 2 मिनिटातच आन्सर द्या. तुम्ही तुमच्या वेळेनुसार सर्च करून, गुगल करून, AIचा उपयोग करून इथे आन्सर देऊ शकताय, जेणेकरून तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. तर आहे ना भारी. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणाला बँकेत जॉब पाहिजे असेल, करिअर स्टार्ट करायचं आहे या फील्डमध्ये, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. अजून कुठल्या प्रकारचे जॉब अपडेट पाहिजे, तुमचं शिक्षण काय झालंय त्यानुसार माहिती पाहिजे असेल तरी नक्की कमेंट करा, त्यावरही मी व्हिडिओ बनवेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये टाकली आहे, त्यावर क्लिक करून सगळी माहिती घ्या. महाराष्ट्र सर्च करून अप्लाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.